प्रिन्सिपल काहीतरी असं वेगळं वाटलं कळत आणि नकळत बोलत असतो. बघा पडशील, बघा तुला लागेल, तिकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, असे हे शब्द आहेत ना मुलाच्या मनामध्ये नकारात्मकता तयार करतात आणि ही नकारात्मकता आयुष्यभरासाठी पुरलेली असते, टिकून असते. त्यामुळं ग्रेट म्हणजे काय की महान, मोठा. फक्त जो मोठा किंवा महान विचार ज्यावेळी मनात येतो त्यावेळी आपण काहीतरी गोष्टी ग्रेट करायला सुरुवात करतो. म्हणून तुम्हाला ग्रेट मॉर्निंग. येस. सो आजचा दिवस हा अत्यंत सुंदर दिवस आहे. हा दिवस आपल्याला मिळालाय तो म्हणजे गिफ्ट आहे आपल्यासाठी. कारण गिफ्ट का म्हणावं? कारण काल रात्री जगामध्ये जेवढी सगळी लोक झोपली असली ती आज सगळी जशीच्या तशी उठली असते. तो येतो आपण उठलोय ना मग आपल्यासाठी हा ग्रेट डे. कारण आपण उठलोय त्याच्या ईश्वर अल्लाह परमेश्वर परमात्मा त्याला काहीतरी आपल्याला वाटतं की याला एक दिवस घेऊन बघावं आणि तो दिवस आपल्याला मिळालाय. म्हणून आजचा दिवस जो आहे हा अत्यंत सुंदर दिवस आहे. हा दिवस आपल्याला मिळालेला आहे गिफ्टच्या रूपात मिळालाय. 24 आवर्सचं जे मटेरियल मिळालंय पण त्या मटेरियल बरोबर आपल्याला काय करायचंय मग ते मटेरियल आपण छान पद्धतीने वापरणार आहोत की त्याला असं वेस्ट करणार आहोत हे आपल्याला ठरवावं लागेल आणि याच्यावरच पुढचा हा सगळा कार्यक्रम आहे. सर्वसाधारणपणे येणाऱ्या 1-1.5 तासामध्ये तुमचा जी विचार करण्याची पद्धत आहे ती मी आवर्जून सांगेन की 1.5 तासानंतर पूर्णपणे बदललेली असेल. आणि तुम्ही सर्वसाधारणपणे माणूस हा निगेटिव्ह विचार करत असतो की माझा दिवसच खराब आहे, असं झालं तसं झालं, हे उठतच नाही, असं होत नाही, तसंच होत नाही, नवरा ऐकतच नाही, बायको बघतच नाही, असं काहीतरी सुरू चालू असतं. किंवा हे सर आपलेच बोलवतात काय तिथं मीटिंग लावून ठेवली असं काहीतरी चालू असतं. आणि त्याच्यामुळे काय होतं की टिपिकली आपण असं काहीतरी स्वतःशी बडबडत असतो मनातल्या मनात, दुसऱ्याला हे जाऊ देत नाही. पण मग ते सगळं ब्रेन आपला ऐकत असतो आणि ब्रेन तसाच ऍक्ट करत असतो. म्हणून माझं एक फेवरेट कोट आहे, व्हॉटएव्हर यू आर टायपिंग ऑन द कीबोर्ड, जे तुम्ही त्या कीबोर्डवर टाइप करता तेच स्क्रीनवर दिसतं. तुम्ही जे मनात म्हणता ते तुमच्या शरीरावर दिसतं आणि तुम्ही तसेच वागता. मग जर दिवसभर निगेटिव्ह जर बोलत बसलो आपण किंवा निगेटिव्ह ऐकत बसलो तर काय होईल किंवा आयुष्य सगळं असंच निगेटिव्ह मध्ये निघून जाईल आणि त्यामुळं गडबड होते सगळी. ती गडबड होऊ नये त्यासाठी हा दिवस आपल्याला छान पद्धतीने वापरता आला पाहिजे. आता व्यवस्थित आहे. त्या बिया कशाच आहेत मला सांगायचे. त्या बिया आहेत कशाच आहेत बघा अशा ओके. बघा अजून बघा जरा नाही हा फणस. अच्छा ओके काय नारळ ते किती सुंदर ऍपल आहे. तसेच मित्र आपली मुलं सुद्धा खूप सुंदर आहे. पण हे ऍपल एका दिवसात होणार आहे का? बी ज्यावेळी आपण एक हातात घेतो, एक सीड हातात घेतो, ते सीड जसं आपण आपल्या आई वडिलांच्या गर्भात एका बीजाच्या रूपात आपण आतमध्ये गेलोय, तिथे त्याचं संगोपन झालं, मग आपण बाहेर आलो. तशीच आपली मुलं पण तशीच या भूतलावर आलेली आहेत. मग त्याचं संगोपन करावं लागतं आणि संगोपन जर छान केलं, जर एखाद्या झाडाला छान एक नरिशमेंट मिळाली, सगळं काही छान मिळालं तर त्याला छान सुंदर असं ऍपल येईल. लक्षात घ्या. पण त्या झाडाला जर पाणीच नाही घातलं वेळेवर, त्याला ऊन वाऱ्यापासून जर वाचवलं नाही किंवा असं तिला सोडून जात गेलं काय झालं माळावर ठेवलं असतं तर त्याला असं ऍपल येईल का मित्र? आणि त्यामुळेच कदाचित गेल्या बऱ्याच वर्षापासून आपला देश गरीब आहे. कारण त्या झाडांना सगळ्या काही सुविधा असून सुद्धा त्याला खत पाणी मिळत नाही, त्याला नरिशमेंट मिळत नाही. आणि खऱ्या अर्थानं जेवढी नरिशमेंट मिळते तेवढी फक्त आणि फक्त प्राथमिक विद्यालयामध्येच मिळते, प्रायमरी एज्युकेशनमध्ये मिळते. तिथून गेल्यानंतर ती मिळते खऱ्या अर्थानं जर सायकोलॉजिकली जर पाहायला गेलं. कारण मूळ 4थी पर्यंत सगळ्या विषयात प्रावीण्य त्याला मिळालेलं असतं. सगळं काय करत असतं, हसतो, खेळतो, नाचतो, वागवतो, गाणं म्हणतो, सगळं काय करतो, सगळ्या विषयामध्ये त्याला छान छान मार्क्स येतात. परंतु 5वी 6वी सातवी गेल्यानंतर एक एक विषय त्याचा सुटायला लागतो, गडबड होते आणि ती गडबड काही चांगली नाही. म्हणजे मग आता ती गडबड कशी होते ती आपण जरा बघूया. तर मला तुमच्यामध्ये पटकन क्विकली एक
6 ते 7 व्हॉलेंटियर्स पाहिजे आणि मी सांगेल की पुढे जे बसले त्यांनीच यावं, पटकन यावं, महिलाच पाहिजे, पटकन या, क्विकली कोण येतो लोक. येस, बघा ह्यांचं तू सफळ करणार काही पटकन पटकन 6-7 पाहिजे. काय पटकन कोणी ज्याला यायचं ज्या या पुढे तुम्ही पण जाऊ. आपण एक राखी जाऊ करणार. 7 शब्दाला बंद आहे बरोबर. 7 समुद्र, 7 खेळे, 7 पाचवे सगळं 7 वर चालतं. ओके, किती झाले? अजून एक यामध्ये शिक्षक आहे तुम्ही? नाही, हरकत नाही. असं समजूया की ही एक ट्रेन आहे बघा. काय दिसते ना ट्रेन तुम्हाला? लीडर तयार झाला, लक्षात आलं? लीडरशिप तयार झाली. जर यांनी इकडे तोंड केलं नसतं तर त्यांनी तिकडे केलं असतं. म्हणजे लीडर तयार झाला. एक गोष्ट चुकी झाली. आणि आता काय करायचं? आपण ट्रेन लहानपणी खेळलोय की आता डोळे बंद करा, डोळे बंद करा. ओके, एक डोळे बंद म्हटलं की बंद. एक ब्रीथ घेतलं आणि बालपण आठवलं जरा. आठवलं? ओके, 6-7 वर्षाच्या पहिली दुसरी पहिल्याला पोचला तिथे शिक्षक पाहिले. त्यावेळी आपण ट्रेन खेळायचो घरी, शाळेमध्ये. आठवलं? चला डोळे उघडा. सोडायचं नाही. आणि ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि तिथून खाली उतरलं. आता ट्रेन पॅच करा. नाही तुम्ही इकडे उतरला, तुम्ही त्या एका स्टेशनवर उतरला. आता ट्रेन पॅच करा. आता ट्रेन परत एक राऊंड मारून येऊ दे. हे गेले आता. ओके, येस. आता ट्रेन इथे येऊ द्या, इथे येऊ द्या. ओके, आता गमत बघा. ते इथपर्यंत आले. आता एक विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि उतरला. चला तुम्ही उतरा इकडे. ठीक आहे, उतरला. एक पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, जॉब मिळाला, काहीतरी झालं. गमत बघा, पॅच करा. ओके, आता एकच विद्यार्थी राहिला ट्रेन मध्ये. गमत बघा, हा एकच विद्यार्थी चाललेला आहे आणि हेच चित्र आहे हो आपला भारतामध्ये. जोरदार काय तुम्हाला जर जागा नसेल तर स्टेजवर बसू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. सो आणि याच म्हणजे अभ्यास, मनाचा अभ्यास करणारा असा मानसतज्ञ, तो त्यांचा मानसशास्त्र पूर्णपणे ओळखतो. बालकांचा असू द्या, मोठ्या माणसांचा असू द्या, अगदी म्हाताऱ्या माणसांचा असू द्या, त्याच्याशी तो बोललो आणि तो बोलल्यानंतर ती व्यक्ती त्या व्यक्तीशी इतकी अटॅच होऊन जाते. तुम्हाला आश्चर्य वाटेल की अगदी छोटी मुलं मी मांडीवर घेऊन काउन्सिलिंग करतो. 4-5 वर्षाची मुलं ज्याला येतात माझ्याकडे त्यांना मांडीवर घेतो, त्यांचा काउन्सिलिंग करतो, त्यांच्याशी बोलतो. त्यांच्या मनामध्ये जर एखादी कुठली भीती असेल तर ती काढून टाकतो. आणि गंमत बघा, ती भीती काढल्यानंतर ती मुलं इतकी अशी फार छान पैकी पुढे जातात. एक किस्सा सांगेन मी. इथे आपलं रेन इंग्लिश मीडियम स्कूल आहे, तिथून एक पालक आले होते माझ्याकडे. आता नाव वगैरे काय सांगत नाही. दुसरीची विद्यार्थी होती आणि अचानक तिला काय व्हायला लागलं की तिला एकदम चक्कर यायची आणि ती पडायची अशी कुठे. आणि त्यांच्या लक्षात येईना. मग ते घाबरले, म्हटले की काहीतरी ब्रेनचं असेल बाबा. मग ते गेले बालरोगतज्ञाकडे गेले. त्यांनी त्यांना न्यूरोलॉजिस्टकडे पाठवलं. न्यूरोलॉजिस्टनी अजून 2-3-4 डॉक्टरची सगळ्या फेऱ्या झाल्या, सगळं झालं. सीटी स्कॅन आम्हाला जवळजवळ ₹1.5 रुपये खर्च झाला, सगळं झालं. त्याच्यातून काही निष्पन्न झालं नाही. आणि शेवटी मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला सायकोलॉजिस्ट या सायकियाट्रिस्टकडे जावं लागेल. सायकियाट्रिस्टकडे जाऊन आले. सायकियाट्रिस्टने त्यांना काही सिरप दिलं, काही मेडिसिन दिले. आणि त्याच्यानंतर कोणीतरी सांगितलं की अरे तुम्ही त्यांना भेटा. तिथल्या मेघा पवार मॅडम आहेत मुख्यालय. त्यांनी सांगितलं तुम्ही कशात फिरत बसता, तुम्ही सरळ जाऊन भेटा. ते माझ्याकडे आले. माझ्याकडे आल्यानंतर मी त्या मुलीशी गप्पा मारल्या. तिला मांडीवर घेतलं. दुसरीची मुलगी 7 वर्षाची मुलगी मांडीवर घेतलं. गप्पा मारल्या, काय करते तू, कसं करते, कुठे खेळते का. ती म्हणली आय एम खो खो प्लेअर. आणि तुम्हाला माहित आहे का ते खो खो मध्ये मी टॉपर आहे स्कूल मध्ये. आय एम दी स्कूल कॅप्टन, खो खोची टीम कॅप्टन.
म्हटलं चांगली गोष्ट आहे. काय झालं असं की तो आजकाल खो खेळत एकदम करतो. मग मला समजलं की मला माहित आहे की तिला कुठपर्यंत घेऊन जायचंय. मग तिला म्हटलं मला सांग नेमकं काय झालं. मग तिनं मला सांगितलं की एका मुलीनं तिला धमकी दिली होती की तू जर त्या खो मध्ये परत आलीस तर तुझं मी डोकं फोडणार, तुझं डोकं मी खांबावर आपटणार असं आणि तुला तिथे मारून टाकणार आणि मी त्याची टीम प्लेअर होणार, म्हणजे मी त्या टीमची कॅप्टन होणार. बघा त्या मुलीला म्हटलं असं काही होत नसतं, तुला काही घाबरायची गरज नाही. तिच्या डोक्यात ती भीती काढून टाकली. मॅमना सांगितलं की त्या मुलीला जरा समजावून सांगा, तिला पण माझ्याकडे आला कारण तिच्याही डोक्यात कुठून तरी हे केलेलं आहे, ते पण तिच्यातून काढून टाकले. आणि गप्पच सांगतो तिला हिप्नोथेरपी दिली मी. तो तिच्या मनामध्ये जे आतमध्ये होतं ते काढून टाकलं आणि तिला सांगितलं खेळशील का? हो हो मी खेळणार. आणि तिनं ते रिसीव्ह केलं. मी गप्पच सांगतो त्या मुलीने त्या ज्यावेळी तिला मी बाहेर काढत असले म्हणून तिने 1 बॉटल पाणी पिलं होतं, 1 लिटर बॉटल. आप इमॅजिन करू शकणार आहे. आणि तेही मी जात होतो रस्त्याने, तिथं गाडी थांबून ऑफिसमध्ये सुद्धा नाही गाडीत तिला हिप्नोथेरपी दिली होती बॉम्बे रेस्टॉरंटच्या त्या फुलाखाली टिपिकल. आणि त्यातून ती बाहेर निघाली आणि परत चांगली खो खेळायला. मित्रांनो या ज्या भीती असतात मनामध्ये त्या अशा काही ऋतून असतात की आयुष्यभर ती मुलगी खो खो खेळू शकली नसती आणि त्या मुलीला घाबरत बसली असती. आणि ही गोष्ट ती आई वडिलांना सांगू शकत नव्हती कारण तिला असं वाटत होतं की आई वडिलांना सांगितलं तर आई वडील जाऊन भांडतील आणि त्या शाळेतून मला बाहेर काढून टाकतील. लक्षात घ्या. म्हणून कधी कधी मुलं तुमच्याशी बोलत नसतील किंवा त्यांना प्रॉब्लेम येत असेल, मी असं म्हणतो की मुलांमध्ये इतका विश्वास निर्माण केला पाहिजे आई बाबांनी की मुलं तुमच्याशी सगळं बोलली पाहिजे. की जर बोलत नसतील तर गडबड आहे आणि त्यामुळं टिपिकली आपल्याला पुढे जाणं अपेक्षित आहे. सो जर बाहेर गेलं, आज मी तुम्हाला एक विचार देणार आहे, एक चहा देणार आहे. चहा तो चहा आपल्याला सगळ्यांना घ्यायचा आणि तो मुलांना रोज द्यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल मुलांना चहा देणं चुकीचं आहे. हा चुकीचं आहे नक्कीच, पण हा चहा मात्र तुम्ही रोज द्यायचा आहे. यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा मानवी मनामध्ये एक विचार येतो. विचार मनामध्ये आल्यानंतर तो काय करतो, भावनांना जोडला जातो आणि त्या भावनांप्रमाणे वर्तन होतं. तर हा जो विचार आहे मानवी मनामध्ये येतात असे 60 ते 64 हजार विचार मानवी मनामध्ये येतात. 60 ते 64 हजार. त्यातला कुठला तरी एक विचार माणसाला पुढे घेऊन जात असतो आयुष्यभरासाठी. फक्त विचार तुम्ही बघितलं असेल की लहान मुलं बरेच प्रश्न विचारतात, हे पूर्वजांना प्रश्न विचारतात काय बोलले जाऊन सोडले की त्या प्रश्नाची उत्तरं देणं अपेक्षित आहे. आणि जर ते असं फालतू प्रश्न त्यांना विचारलं तू जे प्रश्न विचारलायस तो बरोबर आहे का, मग ते तुम्ही जागेवर येतो आणि म्हणतो नाही तिथं विचारलं काहीतरी विचारत असतील पण ते लगेच तिथं जागेवर येतं आणि त्या प्रश्न घेऊन विचारायला सुरुवात करतात. त्यामुळं जो विचार येतोय तो निगेटिव्ह विचार मुलाच्या मनामध्ये कधी टाकला नाही पाहिजे. ऑलवेज पॉझिटिव्ह विचार टाकला पाहिजे. बाबा तुझं नाव नको पडशील, कालच ती पडली बघतो तिचं गुडघा पडतोय म्हणजे ही जाते मुलगी आणि ती नक्कीच पडून गुडघा फोडून येते बिकॉज तुम्ही तिच्या गुडघा फोडण्याचं सॉफ्टवेअर टाकतो. असं का म्हटलं, हा जगात सर्वश्रेष्ठ आहे म्हणूनच माणूस व्हायरस पासून हत्तीपर्यंत कुठल्याही प्राण्यावर कमांड करतो. ही कमांड का करतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मानव सर्वश्रेष्ठ का, इतर प्राण्यांना जन्मजात वाचण्यासाठी शक्ती मिळालेली असते. सापाकडे विष आहे, सापाचं पिल्लू अंड्यातून बाहेर आलं चावलं तरी तुम्ही मारणार. मगरीकडे तिच्या पिल्लाकडे लगेच ते अंड्यातून बाहेर पडलं की लगेच पाण्याकडे पडतं. कासवाचं पिल्लू पाण्याकडे पडतं. बघा किती गमतीशीर आहे. हरणाचं पिल्लू लगेच जन्मात लगेच स्वतःला वाचवण्यासाठी पळायला सुरुवात करतं. माणसाच्या पिल्लाकडे असं काही कुठली शक्ती नाही आहे. त्याला 3, 4, 5 वर्ष सांभाळावं लागतं. ढिगभर त्याच्या पाठी बघायला लागतो. कुठे नको घडू नको, मान धरली का, डोकं कुठे का, टाळू धरली का, टाळू धरली का, हे झालं का, ते झालं का, अरे त्याने शी केली त्याची धुवा दे. सगळं हे करावं लागतं. प्राण्यांच्या पिल्लाला काही करावं लागत नाही. तरी मानव श्रेष्ठ का, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मानवाकडे एक अत्यंत अमूल्य अशी गोष्ट आहे, तो म्हणजे सुपेरियर ब्रेन. तो आपल्या सगळ्यांकडे आहे, आपल्या मुलांकडे पण आहे आणि तो आपल्याला वापरायचा आहे. हे वापरणं शिकायचं आहे. मात्र मुलांच्या आत्ताचं जे एज आहे त्या एज मध्ये नेमकं काय होतं ते बघूया. नेमक्या अडचणी कुठे येतात हा ब्रेन वापरताना.
म्हणजे त्याला चाइल्डहुड सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स म्हणतात. बाल्यावस्थेमधल्या ज्या मनोविकार किंवा मानसशास्त्रीय समस्या म्हणूया, विकार म्हणण्यापेक्षा त्या समस्या काय आहेत तिकडे एक लक्ष देऊया आणि पाहूया की त्याचे जे पडसाद कसे आपल्या लाईफमध्ये होतात. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बघा की मुलं अन्न चोखतात किंवा थंब सेटिंग करतात किंवा नखल तुटतात. हा एक जो प्रॉब्लेम आहे हा मुळात हा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर नॉक्चर्नल एनोरेसिस. नॉक्चर्नल एनोरेसिस म्हणजे काय? ती बेड वेटिंग करणं आणि आपण काय सर का उद्या तीन चार दिवस त्याला आपण सांगतोय आजकाल तर साधं टायमर आलेले 50 नाही काय पहिल्या नंतर टायमर होते त्यामुळे पक्का होता. आता काही प्रॉब्लेम नाही. आता ते कळत पण नाही की आता थांबलंय की काय. तुम्हाला आश्चर्य वाटेल की 18 वर्ष मुलं अंतरुणात सुसू करतात, मुली अंतरुणात सुसू करतात. जर ती वेळीच नाही थांबवली तर हा थोडासा हलका फुलका मनाला ब्रेकला झालेला थोडासा प्रॉब्लेम आहे हा सहजपणे ठीक करता येतो वेळीच जर काढला तर. त्याच्याबरोबर मुलं खडून खातात, पायका डिसऑर्डर म्हणतो आपण त्याला. त्याचबरोबर मॅनिप्युलेशन हा एक सगळ्यात मोठा म्हणजे आहे. मॅनिप्युलेशन म्हणजे मुलं काय करतात की तुमची सायकोलॉजी समजून घेतात की मग बघतात आई का बाबा, बाबा का आई. मग आईला सांगितल्यावर हे मिळतं, हे सांगितल्यावर मिळत, बाबाला सांगितल्यावर हे मिळतं, बाबा आईवर चिडतो आणि मग मला देतो. मग मी कुणाला सांगायला पाहिजे? बाबाला सांगायचं. मग मूल काय करतात? बाबाकडे जातो, बाबाला म्हणतो अहो मी काय दिलं त्याला त्याला द्यायचं नव्हतं असं मी तर सांगू करता बघा तुम्ही घोळ करून घ्यावा मग माझं काय जायचं. मुलं मॅनिप्युलेट करतात. दे आर व्हेरी स्मार्ट. ठीक आहे, तुमच्यापेक्षाही स्मार्ट आहे कारण ते नवीन जनरेशन आहे, नवीन ब्रेन आहे. त्यामुळे असा विचार करू नका की आम्ही खूप स्मार्ट आहोत, आपल्यापेक्षा आपली मुलं स्मार्ट आहेत असायलाच पाहिजे. बिकॉज इट इज इव्होल्युशन ऑफ ब्रेन. ब्रेन हा ग्रो करत चाललेला असतो. आपल्या आजोबांपेक्षा आपण आपले वडील स्मार्ट होते, वडिलांपेक्षा आपण स्मार्ट आहोत आणि आपल्यापेक्षा आपली मुलं 100% स्मार्ट असायलाच पाहिजे तरच ते टिकतील. त्यामुळं पुन्हा मॅनिप्युलेट करतात. ही मॅनिप्युलेशन असं फिरवतात हे मॅनिप्युलेशन पुढे जाऊन घातक आहे. ज्यावेळी हे मुलांना नाही म्हणायची जर ते सवय नाही लागली तर मुलं काय करतील? तुम्हाला बरोबर तुमची सायकोटाईप करून करतील. तुमची ऐपत नसताना सुद्धा मोठा झाल्यानंतर 11वीला गेल्यानंतर मला आयफोन पाहिजे नाहीतर मी घर सोडून निघून जाईल, मला काय सांगायचंच नाहीये, ही बाईक घ्या नाहीतर मला काही करायचंच नाहीये, मी जाणारच नाही शाळेत कॉलेजला, मी असंच करणार नाही, तसंच करणार नाही. हे जे सगळे कॅन्डिडेट आहेत हे खालचे वर आलेले कॅन्डिडेट आहेत मॅनिप्युलेट. त्यामुळे वेळीच मॅनिप्युलेशन थांबवा. मॅनिप्युलेशन ऐकायची गरज नाही. तिथल्या तिथे खोड फोडली पाहिजे. एखादा खोड लागली तर मग जिथेची खोड ठीक आहे, त्यामुळे ती खोड नाही लागली पाहिजे. मुलांना ओव्हर प्रोटेक्ट नाही करायचं. ओव्हर प्रोटेक्शन नको. ओव्हर प्रोटेक्शन म्हणजे असा काय अरे टाकू दे ना मला काय म्हणतो काय म्हणत असतं त्याला फ्रॅक्चर होईल चालतं फ्रॅक्चर तोडता येईल डोकं फुटलं नाही पाहिजे एवढंच करा. ठीक आहे, काही होत नाही. आमचे आई वडील आम्हाला बघायला सुद्धा कधी आलं नाही. पोरगं झाडावर चढले का विधी तुरी मारते का तिथं मेले गेले काय तिकडे मारते ते शिकून आपल्याला असतील पोरं त्याच्यावर. आता तो राहिलेला नाही का. परंतु थोडस मुलांना एकदम ओव्हर प्रोटेक्टिव्ह नको आणि ओव्हर रिजेक्शन सुद्धा नको. काय गेलं झालं गेलं असं पण नको आणि असंही नको. काट्यावर पोट ठरता आलं पाहिजे. काटा 0वर पण नको आणि 100वर पण नको. घरे 50वर ठीक आहे. कारमध्ये बघा टेम्परेचरचा काटा असतो तो 0वर पण नसतो आणि 100वर पण. 100ला गेला तर पोटच विकतात, 0वर गेला तर स्टॅटच नाही वाटत. ठीक आहे, त्यामुळे मध्ये पाहिजे गाडी चालली पाहिजे तिचं टेम्परेचर मेंटेन राहिलं पाहिजे. त्यामुळं मुलांना ओव्हर प्रोटेक्शन आणि ओव्हर रिजेक्शन नको. त्याचबरोबर अत्यंत भेडसावणारा प्रश्न काय आहे आता खास करून अतिचंचलता किंवा एकाग्रता अक्षमता. काही मुलं अतिचंचल असतात. शिक्षक तुम्हाला बोलून सांगतात अहो तुझ्या मुलाला काहीतरी करा, ते एका जागेवर बसत नाही. चांगलं असतं घरी जी ऐकायला गेले आता 4 तास माझी सुट्टी झाली
हे तिला माहित असतं, हे तिला माहित असतं. बाबा लोक काय जातात आपलं तिकडं त्याच्यात त्यांना काही घरचं काही माहित नसतं बऱ्यापैकी, पण हे तिला माहित असतं. खूप छान मुली काय घरी पण काय घरी याच्यापेक्षा लग्न करत असतं. याचा अर्थ असा आहे काही मुलं अति चंचल असतात, अति चंचल मुलं अति हुशार असतात आणि अति हुशार असल्यामुळे त्यांची चंचलता नको त्या कामात लागते. अति चंचल मुलं आणि एकाग्रता अक्षमता म्हणजे त्यांची जर एकाग्रता जागेवर राहिली नाही तर त्यांना खास करून गणित आणि सायन्स सारख्या विषयामध्ये ग्रामर मध्ये अडचणी येतात. ही मुलं 8वी 9वी 10वी मध्ये कंडक्ट डिसऑर्डर मध्ये परावर्तित होतात. कंडक्ट डिसऑर्डर म्हणजे असामाजिक कार्य, म्हणजे गुंडागर्दी, ह्या नेत्याच्या नादाला लाग, त्याच्या नादाला लाग, त्याचा चेला बन, त्याचा हे बन, हे बन, ते बन, त्याची काच फोड, त्याचा टायर पंक्चर कर, हे कर, ते कर, आणि मग पोरं अगदी कॉलेजला गेले की मग असंच हे बापाला पण तसं करतो. ठीक आहे, अगदी बापाला पण आईचं ऐकायची विषयच नाही. म्हणजे कंडक्ट डिसऑर्डर मध्ये ज्यावेळी जर आपण अतिचंचलता, तोडफोड करणारी मुलं, धमकावणारी मुलं, बरीच मुलं असतात. तुमची मुलं तुम्हाला सांगतात की वैष्णवी सारखी मुलं ते माफीशी अशी केस मोडले, मी सर्वांना सांगितलं तेवढ्या कुठे गप्प बसल्या, मी पोलीस मला रोज कशी करते, जिल्ह्यातून लोकांना ढकलते, हे करते. बुलिंग करणं, त्याला बुलिंग म्हणतात. म्हणजे काही मुलं बुलिंग करतात तेही बरोबर नाही, जी खपवून घेतात तेही बरोबर. लक्षात आलं? त्या दोन्ही गोष्टी बरोबर नाही आहेत. तिथे आपल्याला जर ही अशी बुलिंग करत असतील, अतिचंचल असतील तर वेळीच त्यांना आळा घालणं गरजेचं आहे. त्यामुळे ही अतिचंचलता अत्यंत भयंकर अवघड गोष्ट आहे. अँटी सोशल बिहेवियर करतात ती मुलं आणि याला कंडक्ट डिसऑर्डर मध्ये जातात. समाजामध्ये वेडी माणसं, वेडी वाकडी मुलं, माणसं म्हणण्यापेक्षा वेडी वाकडी मुलं तयार होतात. गुन्हेगार प्रवृत्ती, चोऱ्या करणं, मारामाऱ्या करणं, दारू पिणं किंवा काचा फोडणं गाड्यांचा घडून येत नाहीये. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. जर तुमची मुलं अतिचंचल असतील तर त्याला वेळीच ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. मेंटल डिसऑर्डर्स, ज्या विशेष मुलं असतात, विशेष गरजा असलेली मुलं, यांना शिक्षक बोंब मारून सांगतात या मुलाला तुम्हाला स्पेशल म्हणून आमच्या या कोणाला का असे पालक भांडायला लागतात. आपण कितीतरी हँडल केलेले बरोबर. तर त्यामुळे जर जे मूल विशेष गरजा असणार आहे त्याला सगळ्यात पहिल्यांदा सायकायट्रिस्टकडे घेतात, सगळ्यात पहिल्यांदा सायकोलॉजिस्टकडे घेतात. तो फाइंड आउट करेल की या मुलाला विशेष गरज आहे का. तर जर गरज असेल तर त्याला विशेष शाळेमध्ये शिकवलं पाहिजे. जनरल स्कूलमध्ये शिकवलं तर ते मुलं शिकणार नाही आहे, कारण त्याचा सिलेबस यांच्याकडे नाही आहे. यांच्याकडे जो सिलेबस आहे तो नॉर्मल मुलांसाठीच आहे. त्यामुळे तिथं आपल्याला ते बघितलं पाहिजे. ईटिंग डिसऑर्डर, ज्या मुलांना काही खाण्याच्या समस्या असतात, मुलं या तर खूप खातात नाहीतर अजिबात खात नाही, किंवा तिसरा प्रकार सिलेक्टिव्ह खातात. मला हेच नाहीतर तुम्ही जर तुमच्या मर्जीने काय केलं तर टिफिन पैसे हे टाकतात, तुम्हाला खावी लागेल. त्यामुळे सिलेक्टिव्ह खातात. तर हे ईटिंग डिसऑर्डर जर काय असेल आणि कित्येक दिवस सांगून सुद्धा त्याच्यामध्ये बदल होत नसतील तर मग मात्र आपल्याला ते गरजेचं आहे. अध्ययन अक्षमता, लर्निंग डिसऑर्डर, डिस्लेक्सिया ज्याला म्हणतो, लिहिता येत नाही, वाचता येत नाही किंवा काहीतरी होतंय. आता गंमत बघा, टिपिकली काही मुलांचं लक्ष न लागल्यामुळे त्यांना वाचता येत नाही. काही मुलांचं ऐकण्याची क्षमता जरा कमी असेल तर त्यांना ऐकलेलं लिहिता येत नाही. लक्षात आलं? त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, अगदी छोट्या छोट्या, अगदी 1-2 काउन्सिलिंग मध्ये किंवा एखाद्या काही मेडिसिननी किंवा एखाद्या होमिओपॅथीच्या रेमेडीजनी ठीक होणाऱ्या ह्या समस्या आहेत. तर ह्या डावलून चालणार नाही, कारण ह्याचा आपल्याला गडबड होणार. ग्रीट, दुःख. मित्रांनो, आपल्या घरामध्ये कधी नाही कधी कोणाचा तरी मृत्यू होत असतो. आणि कोणाचा मृत्यू होतो? युजली आजी आजोबांचा, बरोबर, किंवा आईचे वडील असतील किंवा इकडच्या आई वडील असतील किंवा अजून कोणी असतील घराचे शेजारी. आणि मुलं तुम्ही पाहिली असतील की वयस्कर माणसांची खूप त्यांचं कनेक्शन असतं आजी आजोबा. जे कनेक्शन त्यांचं आई बाबाशी नसतं तेवढं कनेक्शन त्यांच्या आजी आजोबांशी असतं. मग त्यातलं जर एखादं कोण केलं किंवा त्यांच्यापासून ती मुलं दूर गेली काही कामानिमित्त, शिक्षिकमुळं, कशामुळे काय, तर त्या मुलाच्या मनामध्ये दुःख तयार होतं, अति दुःख तयार होतं. ते मूल कोणाला एक्सप्रेस करू शकत नाही,
आणि त्याच्यातलं काय मुलं असं होते ते कशातच पार्टिसिपेट करत नाही, त्याचं खायला वजन मारायला सुद्धा मुलं असं होतं आतापर्यंत चांगलं होतं काय झालं बोलतच नाही लक्षात आलं आणि ते मुलं डिप्रेशन मध्ये जातात आणि तेच मुलं पुढे जाऊन 18-19 वर्षी सुसाईड सुद्धा करू शकतात लक्षात घ्या. त्यामुळं टिपिकली हा जो ग्रीप आहे हे सगळ्यात मोठा व्हायरस आहे का मनामध्ये दिसलेला तो आपल्याला काढून टाकते. आपण काय करतो मुलं ही फार अनुकरण प्रिय असतात, त्यांना सगळं अनुकरण केलेलं कळतं बाबा जे जे तुम्ही अनुकरण केलं ते करतात. घरी आधी की काय बोलत बघा प्रायमरी मध्ये चष्मा लावून किंवा छडी बस इथे हाताची घडी तोंडावर बोट एकच खेळत असतात, अनुकरण प्रिय असतात, शिक्षकांचं अनुकरण करतात, टीचरचं अनुकरण करतात, आपलं हे अनुकरण करतात आपल्या मागे. ठीक आहे. तर मला तर एक 4 व्हॉलेंटियर पाहिजे लगेच या कोण 4 पाहिजे का क्विकली येस या ना पटकन 4च पाहिजे 400 मधून 4 काय खास नाही. ओके. सो टिपिकली मॉडेलिंग आहे हे काय आहे आपण जरा एका कृतीमधून समजून घेऊया. अजून एक कोणी तरी या पटकन या इथे मी आता एक कामात गोष्ट सांगतो. ठीक आहे. आणि त्यांनी ती गोष्ट आपल्याला करायची आहे. अनुकरण काय असतं आणि अनुकरणातून कसे शिकतात आता हे तुमचं रिप्रेझेंट त्या तिघींनी बाहेर जाणार दरवाजातून. ठीक आहे. आणि मी एकला बोलवेल मग एकट्याला बोलायला काय करायचं की मी जे तुम्हाला सांगितलंय तिथे शब्द वापरायचा नाहीये, फक्त मी जे सांगितलंय तेवढं तुम्ही करायचंय आणि ते तुम्ही बघायचंय. बघितल्यानंतर काय करायचंय त्या बाजूला होतील आणि तुम्ही करायचंय. ठीक आहे. परत तुम्ही ह्या ज्यावेळी येतील ना त्यावेळी तुम्ही करायचंय असं पुढे पुढे करत जायचं. त्यामुळे आपल्याला काय करायचं की तुम्ही जर तिघी जण बघायचं मी ह्याला एक काढणार गोष्ट सांगतो काय करायचं आणि ते तुम्हाला फक्त उभे होऊन करत जायचंय. पुढे तुम्हाला काय वाटतं तसं करत जायचं. ओके. 1 मिनिटासाठी माईक बंद करतो नाही हे सांगतील तुम्हाला. तुम्ही काहीच नाही करत ते सांगायचं नाही तुम्हाला मी काय सांगितलंय. येस काय करायचं मग हा प्रज्ञा हा येस लीना सुरू करा. त्यांना सांगायचं नाही तुमचं तुम्ही करा तुमचं तुम्ही करा. ठीक आहे. त्यांना काही त्यांच्याकडे बघून करायचं नाही तुम्हाला फक्त एवढंच करायचं. ठीक आहे. तुम्ही बघितलं नाही झालं तुम्ही काय तुम्हाला ऍक्शन करता का मुलं करायचं दुसरं काही करायचं नाही. त्याला सांगायचं नाही तुमचं तुम्ही करत बसा त्याच्याकडे बघायचं पण नाही. झालं या तुम्ही बोलवा चालू बघा बरं का हे तुम्ही आज सगळे बरं म्हणायचं नाही आम्ही नव्हतो ते. काय नाव तुमचं युगंधरा या बस असेल ओके. त्यांना बघायचंय तिकडे मागे थांबवलं इथून बघा काय करताय तेच तुम्हाला करायचंय एवढंच करायचं दुसरं बघून घ्या. त्याला सांगायचं नाही तुमचं तुम्ही करा.
आता तुम्हाला करून दाखवायचं आहे मला. आता मी हात धुवून ओके काय करत सगळ्यात लास्ट तुम्ही बघा त्याच्यानंतर तुम्ही काय केलं तेवढं सांगा. जेवढे तुम्ही काय केलं, काय जे काय तुम्ही केलं ते काय केलं हो की, पण काय केलं तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय करता? नळ सुरू केलं. नळ चालू केला, हात धुतले, नंतर साईडला येऊन ते पुसून वगैरे बंद ठेवले. व्हेरी नाईस. यस. नळ चालू केला, पाणी घेतलं, पाणी दुसऱ्या ह्याच्यामध्ये ओतलं, त्याच्यानंतर काहीतरी क्लीन केलं. नंतर लास्टला जे सोंड वगैरे केलेलं ते काहीतरी छान वगैरे असेल किंवा काहीतरी असं सोंड टाईप मध्ये केलं. समजलं ना? ह्या तिघी तुम्ही आहात बरं का सगळे. मुलं आहेत, तुमची मुलं आहेत, ह्या तुम्ही आहात सगळ्या. ही मुलं आहेत. आता बघा आईने काय केलं आणि मुलांनी काय केलं. मी हत्ती पाळलाय, नळ सोडून बादली भरून पाणी घेतलं, त्याला आंघोळ घातली, स्वच्छ पुसलं आणि जागेवर उभं केलंय. गमत बघा, आपण काय केलंय की हत्ती पाळलाय लीनाताई बघा, हत्ती आहे त्यांच्याकडे. आणि मी त्यांना काय सांगितलं होतं की तुम्ही एक हत्ती पाळलेला आहे आणि तुम्ही रोज त्याला आंघोळ घालता. इथे एक नळ आहे, बादली आहे, त्याच्यात मग आहे आणि आंघोळ घातल्यानंतर तुम्ही त्याला छान टॉवेलने पुसून तिथे बाजूला उभं करता. मी एवढं सांगितलं. त्या हत्तीच्या ह्याने काहीतरी सोड केली, पुसून घेतलं सगळं, काय पुसलं कोणास ठाऊक. त्याच्यानंतर तुम्ही काय केलं, मी सोड गायब केली. पहिला तर यांनी हत्ती गायब केला, यांनी सोड गायब केली आणि तुम्ही काय केलं, तिच्यात पुसलं. नळ चालू केलं, पाणी घेतलं, हात धुतलं. तुम्ही काय केलं, फक्त हात धुतले. लक्षात आलं? टिपिकली लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण मुलांसमोरची जी कृती करते नक्कीच पाहिजे, पण अंधश्रद्धा नको. या गोष्टी मुलांना शिकवणं गरजेचं आहे. तुम्ही खूप छान ऍक्टिंग केली, कारण तुम्ही चौघींनी खूपच छान ऍक्टिंग केली, त्याबद्दल तुला सगळ्यांचे धन्यवाद करावे. सो टिपिकली आपल्याला बघायचं आहे की आपल्या मुलांकडे स्किल्स काय आहेत, ते स्किल आपल्याला जोपासणं गरजेचं आहे, ते वाढवणं गरजेचं आहे. मुलांमध्ये व्हेरियस स्किल्स असतात. हे व्हेरियस स्किल्स काय असतात ते इम्पॉर्टंट पार्टकडे घेऊन चालू. आधी 10-15 मिनिटात ते स्किल खतम करणार आहे. ते स्किल काय आहे ते बघूया. बघा, एक गुरुजी समोर बसलेले आहेत इथे आणि त्यांच्यासमोर त्यांचे विद्यार्थी आहेत. एक दुसरं आहे, हत्ती आहे, नांदून बघावं लागेल. अजून काय आहे, तिथं मगरमच्छ आहे, फिश आहे, मंकी आहे, परत काय बदक आहे आणि खरुताई आहे. तर ह्यांना एकच काम द्यायचंय. शिक्षक शिकवतात एकच काम. काय शिक्षक, ते मागे एक झाड आहे, त्या झाडावर जो चढेल तोच पासून. मला सांगा, हे सगळे विद्यार्थी त्या झाडावर चढू शकतात का? मासा चढू शकतो का? हत्ती चढू शकतो का? हत्ती झाड फेकून देऊ शकतो, पण झाडावर चढू शकतो का? नाही चढू शकत. त्याच पद्धतीनं माकडासाठी किती सहज आहे झाडावर चढणं, नाही की नाही? किंवा ती खरुताई आहे, तिच्यासाठी किती सहज आहे झाडावर चढणं, कारण तिचं जीवनच झाडावर असतं. त्याचबरोबर कुत्र्याला झाडावर चढता येईल का? मुळीच येणार नाहीये. मगरीला झाडावर चढता येईल का? मुळीच येणार नाहीये. लक्षात घ्या. माशाला झाडावर चढता येईल का? त्याला ते कसंच येणार, त्याला बाहेर जरी काढलं तरी तो मरून जाईल. अप्रतिम आहे, वेगळं आहे, त्याच्यामध्ये वेगळ्या क्वालिटीज आहेत. त्या वेगळ्या क्वालिटीज काय आहेत ते बघूया.
जसं 5 पांडव होते, 5 पांडवांना त्यांच्या गुरु द्रोणाचार्यांनी विशिष्ट पद्धतीचं शिक्षण दिलं. कोणतं शिक्षण दिलं तर युधिष्ठिर जो होता त्याला धर्म आणि नीतिशास्त्राचं शिक्षण दिलं. त्यानंतर अर्जुन होता त्याला धनुर्विद्येचं शिक्षण दिलं. भीमाला वेगवेगळं शिक्षण का बरं? बघा, प्रायमरी एज्युकेशन हे सर्वसाधारण 10वी पर्यंत चालतं. सगळ्या काही गोष्टी आपल्याला शिकायच्या, तर त्याच्यानंतर स्पेसिफिक शिक्षण काय घ्यायचंय हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि हे स्पेसिफिक शिक्षण जोपर्यंत आपण घेत नाही तोपर्यंत आपण युद्धात विजयी होत नाही. आणि युद्ध आहे हे जीवनाचं युद्ध आहे आणि प्रत्येक जो तिथे दिसतोय तो सफलच झाला पाहिजे. तसं आपलं प्रत्येक मूल हे सफलच झालं पाहिजे. त्यामुळे त्याच्यातली जी स्ट्रेंथ आहे आणि विकनेसेस आहे हे आपल्याला शोधणं गरजेचं आहे. स्ट्रेंथ काय? इंटेलिजन्स. कोणता इंटेलिजन्स? जो स्ट्रॉंग आहे. वीक काय? जो वीकर इंटेलिजन्स. कोणता इंटेलिजन्स वीक आहे? तर मित्रांनो, मी कोण आहे, माझ्यामध्ये काय आहे हे आपल्याला मुलांमध्ये जागृत करता आलं पाहिजे, शोधता आलं पाहिजे. आणि ते कसं शोधायचं? डॉक्टर हार्वर्ड गार्डनरनी एक रिसर्च मांडला खूप वर्षाआधी हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे. आणि त्याने सांगितलं की प्रत्येक माणसामध्ये 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. किती प्रकारच्या? 8 प्रकारच्या. म्हणजे टोटल 10 प्रकारच्या असतात. त्याला 2 फिक्स केलेले आहेत. तर ह्या 10 बुद्धिमत्ता कशा असतात? तर आपला ब्रेन जो आहे, ब्रेन 2 भागामध्ये वाटलेला आहे, लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन. आणि त्याला 5 लोब आहेत, सेंट्रल, फ्रंटल, टेम्पोरल, पॅराटल आणि ऑक्सिपिटल. पण 5 लेफ्टचे आणि 5 राईटचे असे 10 आपल्या कंपार्टमेंट आहेत डोक्यात. आणि 10 प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत. त्या 10 प्रकारच्या बुद्धिमत्तामधल्या मुलांच्या काही बुद्धिमत्ता एकदम शार्प आहेत, काही बुद्धिमत्ता सोसो आहेत, काही बुद्धिमत्ता वीक आहेत. हे आपल्या सगळ्यांमध्ये आहे बघा, फक्त मुलांमध्येच नाही, कुठल्याही माणसामध्ये काय आहे ते नेमकं काय काय आहे ते बघूया. तर त्यामध्ये जर बघितलं आपण तर सगळ्यात पहिलाच इंटेलिजन्स आहे तो वर्ड आणि लिंग्विस्टिक इंटेलिजन्स. त्याचं जे शब्दांचे भाषा असतात त्याला बोलायला खूप छान पद्धतीने, एक खूप छान किंवा माणसं किती बोलतो, काय बोलतो, बापरे, ऐकतच नाही, थांबतच नाही, त्याला किती छान बोलतो. त्याला जर सांगितलं सरांनी बोलून तिथे बोल, त्याच्यावर लगेच तिथे लेक्चर द्यायला सुरू करतो, सगळ्याची छान बोलतो, गप्पा मारतो, कुणी पाहुणे आलं. लिंग्विस्टिक इंटेलिजन्स इज स्मार्ट. हे अशा पद्धतीची लोक रायटर्स असतात, लॉयर, जर्नलिस्ट, ट्रेनर, टीचर, पोएट, टीव्ही, रेडिओ, स्टँडअप कॉमेडियन्स, प्रूफ रीडर्स, कमेंटेटर्स वगैरे असे असतात. ठीक आहे. भाषेचे तज्ञ असतात, खूप छान पद्धतीने ते भाषेचा वापर करतात. त्याचं उदाहरण जर आपण बघितलं तर हे बघा की भाषा. आणि हा एक झाला इंटेलिजन्स. दुसरा जो इंटेलिजन्स आहे लॉजिकल इंटेलिजन्स, मॅथमॅटिकल इंटेलिजन्स. मुलांचं तुम्ही पाहिलं असेल की काही मुलांना गणित काही पण सांगा लगेच तयारच, लगेच त्यांच्याकडे उत्तरच तयार, टिपवर असतं उत्तर. काही मुलांना आयुष्यभर गणित शिकवलं त्यांच्या डोक्यात घुसवलं. लक्षात घ्या, असं का? कारण ज्या मुलाला जर गणित समजतंय, लगेच लक्षात येते, त्याचा मॅथमॅटिकल इंटेलिजन्स सगळ्यात चांगला असेल. आणि द बेस्ट एक्झाम्पल इन द होल वर्ल्ड इज डॉक्टर रामानुजन. कारण त्यांना फक्त गणितच येत होतं. गणितात पैकीच्या पैकी बाकी सगळ्या विषयामध्ये मुंबई व्हायचे. अँड ही वॉज द मॅथमॅटिशियन. रामानुजनचं तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. सो हे जे गणित तज्ञ असतात हे प्रचंड त्यांचं कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग असतं. आता तुम्ही बघा, अत्यंत छोटा व्हिडिओ आहे हा बघा. तो जो समोर जो आहे हा ग्रँड मास्टर आहे चेसचा. आणि गप्पच बघा, सोबत मुलगा बसलेला आहे हा. त्याचा लॉजिकल इंटेलिजन्स कसा आहे बघा. किती सेकंदात तो काय काय करतो बघा.
तोपर्यंत त्याचे 44 सेकंद आहेत युटिलाइज केले. आपण बघतो की मुलं सगळं डोळ्याने पाहून सगळं लिहून आणतात, पण जर एखाद्या टीचरनी फळ्यावर जर लिहिलं नाही तर काही मुलं लिहूनच आणत नाहीत अजिबात. कारण ते सांगतात, कोणी सांगितलेलं त्याला ऐकायचं जर कमी असेल तर मग गडबड होणार. ओके, सो टिपिकली काही लोक पिक्चर स्मार्ट असतात, पिक्चर किंवा आर्ट स्मार्ट, ते चित्रकार असतात, छानपैकी ते चित्रकार हे करतात. काही मुलं म्युझिकल इंटेलिजन्स त्यांचा खूप स्ट्रॉंग असतो, म्युझिकल किंवा रिदमिक इंटेलिजन्स. तर तुम्ही बघितलं असेल की इतकं छोटं मूल सुद्धा गायला सुरुवात करतात. तुम्ही बघितलं बऱ्याच सारे क्लिप्स असतात. एक क्लिप आपण छोटीशी बघूया आणि बघा हे तुम्हाला म्युझिकल स्मार्ट. तुम्ही पाहिलं असेल की मग आपण गुणगुणते, काहीतरी गाते किंवा काहीतरी वाजवते, त्याच्याकडे आपण लक्ष नाही देत. लक्षात ठेवा, मला आई वडिलांना ज्यावेळी म्युझिक आवडलं म्हणून त्या मुलाला म्युझिक मध्ये टाकलंय, ते जातं एक महिनाभर आणि मग शिकायला त्याचा पर्पज काय तो, त्याच्यामध्ये तो इंटेलिजन्स नाहीये. लक्षात आलं, मुलाचा कोणता इंटेलिजन्स आहे तो इम्पॉर्टंट आहे, माझ्या आई वडिलांचा कोणता इंटेलिजन्स आहे तो इम्पॉर्टंट नाहीये. त्यामुळे तो शोधणं फार गरजेचं आहे. बॉडी स्मार्टची मुलं असतात ते शरीराचा वापर खूप छान पद्धतीने करतात. रेसलर्स असतील, कराटेवाले असतील, स्केटिंग असेल, काय असेल किंवा ड्रमर असतील, म्युझिक वाजवणारे असतील, ही मुलं अशा पद्धतीची असतात, तर बॉडी स्मार्ट असतात. त्याच्यानंतर जो इंटरपर्सनल इंटेलिजन्स आहे, इंटरपर्सनल मतलब पारस्परिक संबंधांचा, तोपर्यंत तुम्ही काहीही करू शकत नाहीये. मग नेमकं काय तर इंटरपर्सनल इंटेलिजन्स खूप गरजेचं आहे. मग मुलं जी चुपचाप सगळ्याची कुठे गेल्यानंतर मैत्री करतात, लगेच मैत्री करून लगेच ह्याला वेळ त्याला वेळ असंही करतात आणि तसे पुढे जातात. त्याचबरोबर तर ते जे हे असं जे आहे इंटरपर्सनल इंटेलिजन्स, हा जर कमी असेल तर तो वाढवता येतो. मुलाला तसंच ठेवायचं आणि जास्त चांगला असेल तर तो सगळ्यांना घेऊन चालणार, पुढे घेऊन चालणार. मग अशा पद्धतीची मुलं येतात समाजामध्ये, लिडरशिपला पुढे येतात, सीईओ बनतात, पॉलिटिशियन बनतात, खूप छान पद्धतीनं ते पुढे जातात. त्याच्यानंतर जो पुढचा इंटेलिजन्स आहे तो आहे इंट्रापर्सनल इंटेलिजन्स. ही जी मुलं असतात ती स्वतःच्या ह्याच्यामध्ये गुंतलेली असतात, स्वतःच्या विश्वामध्ये रिसर्चर असतात. त्यामुळे आमचं मुलं कोणाशी बोलतच नाही, पण काहीतरी कोणाला असतं, काहीतरी चांगलं काहीतरी विशेष करतं.
ठीक आहे. सो हे सगळं जे करणारी जी मुलं असतात ती रिसर्चर असतात. ते काहीतरी एक भव्य दिव्य असं काहीतरी एका डोक्यात चाललेलं असतं, स्पेस पासून खाली समुद्रापर्यंत. तर हे जे इंट्रापर्सनल मुलं जे असतात ती अशा पद्धतीची असतात. परंतु इंट्रापर्सनल जो इंटेलिजन्स वाला जो जास्त मुलांचा असेल तर त्याला कदाचित तो एकटा राहिल्यामुळे त्याला डिप्रेशन पण येऊ शकतं. लक्षात ठेवा. त्यामुळे याच्यावर सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर असे हे जे इंटेलिजन्सेस आहेत, जो दुसरा एक इंटेलिजन्स आहे शेवटचा, त्याला आपण नेचर स्मार्ट म्हणतो. नेचर स्मार्टची मुलं असतील ती निसर्गात असतात सतत. त्यांना निसर्गामध्ये काहीतरी करायचं असतं. त्यांना कुत्र्या मांजरांबरोबर प्राण्यांबरोबर खेळायचं असतं, त्यांना झाडांवर खेळायचं असतं, त्यांना समुद्र उडी मारायची असते, त्यांना पर्वतावर चढायचं असतं, ट्रेकिंग करायचं असतं, सगळं पाहिजे असतं. त्यांना शेतीची आवड असते, त्यांना सगळ्या निसर्गातल्या अगदी खाली ओशिओनॉलॉजी पासून म्हणजे समुद्रशास्त्रापासून या अवकाशातल्या यानापर्यंत कुठवर काय आहे ह्याच्यात त्याला इंटरेस्ट असतो. डॉक्टर मंडळी ही नॅचरलिस्टिक असतात, म्हणजे त्यांना बॉडी इटसेल्फ नेचर त्याला ट्रीट करणारे असतात. तर अशा पद्धतीचे इंटेलिजन्स मध्येच आपण माणूस काम करत असतो आणि हे इंटेलिजन्सेस आपल्याला पुढे घेऊन जात असतात. मित्रांनो, हे इंटेलिजन्सेस ओळखणं फार गरजेचं आहे. तो जर आता ओळखला, या वयामध्ये जर इंटेलिजन्स ओळखला तर मग मात्र अत्यंत छान पद्धतीने पुढे करू शकतो. कारण हा ओळखला जात नाही आणि तो वापरला जात नाही म्हणून मुलं सफल होत नाही. हेही एक मोठं भारत देश गरीब राहण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे. कारण आपल्याकडे जवळपास आपण आता 150 करोडला आपण पोहोचलेलो आहोत, तरीही भारत देश गरीब का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आपल्याला चित्र दिसतं ते सगळं ह्याचं दिसतं, पण गरीब वर्ग किती आहे, हातावरचा बोट किती लोकांचा आहे, मग तो गरीब का? म्हणजे मला असा एक प्रश्न पडतो की जो बिल्डिंगवर काम करणारा मजूर आहे त्याच्याकडे डोकं नाही आहे का? डोकं आहे, इंटेलिजन्स आर्ट आहे त्याच्यामध्ये, पण त्या आर्ट मधला जो लोएस्ट इंटेलिजन्स आहे तो वापरतोय म्हणून तो गरीब आहे. लक्षात आलं? तो जर त्याने हायस्ट वापरायला सुरुवात केला तर तोही त्याच्या ह्याच्यामध्ये सफल होऊ शकतो. ही पद्धती कुठेतरी आपल्याकडे प्राचीन भारतामध्ये होती, त्याचा इंटेलिजन्स ओळखायचा आणि त्याला तेच काम शिकवायचं. पण आता सरधोपट पद्धती आलेली आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी गडबड होत चाललेली आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या अनुसार हे इंटेलिजन्स प्रमाणे आणण्यात येणार आहे. सर आता आपल्या सोबत जस्ट आता थोड्या वेळापूर्वी प्रिन्सिपल डॉक्टर एसी आता सर आपल्या केव्हीपी इंजिनिअरिंग कॉलेजचे जे प्रिन्सिपल सर आहेत त्यांचं आगमन झालं. थोड्या वेळापूर्वी आमचं बोलणं झालं की स्किल युनिव्हर्सिटी म्हणजे स्किल बेस्ड युनिव्हर्सिटी, की ज्या मुलाचं जे स्किल आहे तेच त्याला शिकवलं जावं आणि ते त्याला जर शिकवलं तर ते छान पैकी पुढे जाऊ शकतं. जर मुलामध्ये स्विमिंगचं स्किल आहे तर त्याला दुसऱ्या वर्षापासून स्विमिंग शिकवायला पाहिजे. मुलामध्ये जर स्केटिंग सायकलिंगचं आहे स्किल तर त्याला दुसऱ्या तिसऱ्या वर्षापासून ते स्किल शिकवायला पाहिजे. जर मॅथमॅटिक्स त्याला तेज असेल त्याला तेव्हापासून तिकडे पुढे घेऊन गेलं पाहिजे. लक्षात घ्या. आणि इंटरपर्सनल जर त्याचं चांगलं असेल तर ते गुण नक्कीच मॅनेजमेंटवर जाऊ शकतं. असे विविध इंटेलिजन्सेस आहेत. हे इंटेलिजन्सेस आपल्याला शोधणं गरजेचं आहे आणि त्यांना एक जो मेंटॉर म्हणतो, एक गुरु म्हणतो, जो गुरु त्याला सक्षम जर मिळाला तर मग मात्र ते छान पद्धतीने जाऊ शकतो. जगातले सगळ्यात मोठे कुठले गुरु असतील ते म्हणजे तुम्ही आहात, आई बाबा आहात आणि हे गुरु त्या मुलाला पुढे घेऊन जातील. त्याच्यानंतर जे सेकंड गुरु आहेत आपल्या आयुष्यातले ते आपले सगळे शिक्षक आहेत, ते आपल्याला पुढे घेऊन जातात आणि त्याच्यानंतर परिस्थिती गुरु असते. आपला लक्षात घ्या, कुठलीही स्थिती कुठलीही सिच्युएशन आपला गुरु असतो आणि तो आपल्याला पुढे घेऊन जातो. म्हणजे माणूस अनुभवातून शिकतो परंतु पहिल्यांदा गुरु करू शकतो. त्यामुळे आपलं गोल सेट करणं फार गरजेचं आहे. आज जर पाहायला गेलं शहरीकरणामुळे आणि वाढत्या त्या सगळ्या ग्लोबलायझेशनमुळे माणूस कुटुंबातून वेगळा पडत चाललाय. घरामध्ये पाहायला गेलं तर आजी आजोबांची संख्या घटत चाललेली आहे. आजी आजोबा दुसरीकडे राहतात आणि आई बाबा आणि एक दोन मुलं एका ठिकाणी राहतात. त्यामुळे दोन पिढींबद्दल जे अंतर आहे ते संपत चाललंय. त्या आजी आजोबांच्या बद्दलचं प्रेम भावना कुठेतरी संपुष्टात येत चालली आणि माणूस घराचा थांबून गेलाय. मशीन हिंदत चाललेली आहे. ब्रेन कसा बनत चाललेला आहे. मित्रांनो, माणसाचं जीवन जगण्यासाठीचं इंधन म्हणजे आपले इमोशन्स, भावना. त्या भावना एकत्र कुटुंबामध्ये छान पद्धतीने वाढतात. आता आई बाबाच पटत नाही. आई एका फोन मध्ये आणि पप्पा एका फोन मध्ये, मूल बघतात येतं आणि त्याला माहिती हा फोन काढून घेतलं की काय होतं.
ठीक ना नवीन ते पण दिसतो. आता ही छोट्या पद्धतीची गोष्ट आहे. परंतु मला एक सांगा, जर तुमच्या घरात कॉलेजला जाणारी मुलं असतील, 10वी नंतरची, त्यांच्या फोनचा पासवर्ड तुम्हाला माहित आहे का? येस नो? म्हणजे युअर ब्लॉक. लक्षात ठेवा, तुम्ही त्यांच्या आयुष्यातून त्यांनी तुम्हाला ब्लॉक केलेलं आहे, तुम्हाला डिलीट करून टाकलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला ऍक्सेस नाही त्यांच्या लाईफचा, त्यांच्या मोबाईलचा ऍक्सेस नाही तर लाईफ फिक्स. त्यामुळे लक्षात ठेवा, हा ऍक्सेस घरातल्या प्रत्येकाला असला पाहिजे. त्यावेळी तुमचा पासवर्ड, हजबंडचा पासवर्ड किंवा एकामेकांचा पासवर्ड सगळ्यांना माहिती पाहिजे. आणि हा पासवर्ड जर माहिती असेल तरच आपण छान पद्धतीने कुटुंब नावाची व्यवस्था आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. कारण माणूस हा एकटा कधी जाऊ शकत नाही. मी बऱ्याच देशामध्ये ट्रॅव्हल केलेलं आहे, बऱ्याच देशांमध्ये बऱ्याच कुटुंबामध्ये राहिलेलो आहे. आणि त्यावेळी जेव्हा मी पाहतो ते एक कुटुंब राहतं, फक्त नवरा बायको एकत्र असतात, बाकी कुणीही नसतं. पंचीपूर हो गए होते, बाकी कोई है नाही. आणि काय होतं शेवटला तुम्ही आम्ही समजू शकतो. दुनियाभरचे मानसिक आजार तयार होतात आणि गडबड होऊन जाते. पाहिजे असेल तर तो मध्यंतरी एक चित्रपट आला होता नाना पाटेकरचा, कोणता त्याचा नटसम्राट चित्रपट आला होता. तो पाहणं फार गरजेचं आहे. मुलांमध्ये ही भावना तयार करणं गरजेचं आहे. आजी आजोबा काय सांगतात, काय बोलतात, त्याच्यावर आजी आजोबांची वार्तालाप करणं गरजेचं आहे. आजी आता एक नवीन फॅड तयार झालंय आणि ते म्हणजे फक्त आईकडच्याच आजी आजोबा तर मुलाला प्रिय असतात, बापाकडच्या आजी आजोबा प्रिय नसतात. पटते का? बऱ्याच घरांमध्ये, लक्षात ठेवा, मी सगळ्या घरांमध्ये बोलत नाही, बऱ्याच घरांमध्ये म्हणजे कुठेतरी आपण गडबड करतोय. त्याला त्याही आज्याकडून पद्धत केली पाहिजे, याही आज्याकडून पद्धत केली पाहिजे. चुलते, काकू, मामा, मावशी सगळ्या नात्यांबद्दलची जी एक घट्ट वीण आहे त्याच्याबद्दलचं प्रेम निर्माण झालं पाहिजे. त्याचबरोबर सगळ्यात मोठं जे प्रेम आहे, ज्या भूमीवर आपण राहतो, त्या भूमीवर ज्या देशात आपण राहतो, त्याचं प्रेम मुलाच्या मनामध्ये निर्माण झालं पाहिजे. तरच हा देश छान पद्धतीने अजून ग्रो करू शकतो. आणि त्याची नीव आपल्याला आतापासून ठेवायची आहे. तेच आपल्याला तशी मुलं घडवायचे. तशी जर मुलं घडवली, त्यांच्या इंटेलिजन्स प्रमाणे आपण त्यांना पुढे घेऊन गेलो तर ती मुलं मात्र अत्यंत छानपैकी सफल होतात. आणि सर्व शक्तिमान असं ज्याला आपण ईश्वर, अल्लाह, भगवान, परमेश्वर, परमात्मा, गॉड म्हणतो, त्याच्याबरोबर पण आपलं मूल अलाइन पाहिजे. ते जर अलाइन नसेल, सांगतो मी, ते जर अलाइन नसेल तर त्याच्या जीवनाला जगण्याचा अर्थ नाही आहे. जसे ट्रेन पाहिली आपण, तर ट्रेन मधला जर शेवटचा डबा करून टाकला तर ती ट्रेन कधी डिलेल होईल, तिचा कधी ऍक्सिडेंट होईल आणि ती कुठल्या स्टेशनवर थांबेल का निघून जाईल हे तिच्या कंट्रोल मध्ये राहणार नाही. तसंच आपल्यालाही कंट्रोल करण्याची एक शक्ती आहे, त्याला आपण एनर्जी म्हणूया. आपण त्याला ईश्वर, अल्लाह, परमेश्वर, परमात्मा, भगवान, गॉड जे काय म्हणतो ती आहे. तिच्याशी आपलं कनेक्शन असायला पाहिजे. सोर्सची कनेक्शन तोडून चालत नाहीये, आई वडिलांची कनेक्शन सोडून चालत नाही. आई वडिलांना आपण फिजिकली जरी लांब ठेवलं तरी हे तुम्ही विसरू नाही शकत. ह्याच्यातला एकही कधी तुम्ही बंद करू शकत नाही जो आपल्याला आई वडिलांकडून मिळाला. त्यामुळे ते कनेक्शन आतापासून मुलांमध्ये तयार आहे. त्यांना ओव्हर प्रोटेक्टेड बनवायचं नाही. ओव्हर प्रोटेक्शन बनवून त्यांना वाघ बनवायचं आहे, तर वाघीण बनवायचं आहे, तर मांजर बनवायचं आहे, आत्ताच घडणार परत घडणार नाहीये. लक्षात ठेवा. आणि त्यांना निग्लेक्ट पण करायचं नाहीये, त्यांना छान पद्धतीने आपण पुढे घेऊन जायचं आहे. म्हणून हमेशा लक्षात ठेवा, आयुष्यात खूप प्रॉब्लेम येतात. म्हणजे माणसाला फक्त करतो, सगळंच करतो, हात आणि पाय नसताना सुद्धा आपल्या मुलांना सगळं आहे यातलं, मग आपली मुलं त्यांना हे करू शकतात. हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्ही पाहायला पाहिजे. पहा, my doctors never thought that I'd be able to walk, and today I'm walking. Don't be afraid of work, don't be afraid to try, don't be afraid to network, and don't be shy. Go out and try, you never know who you may inspire along the way. Oh.
त्यामुळे मित्र हो किती आपल्या मुलांमध्ये काय कमी आहे